नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत ओंकारेश्वर येथील मंदता पर्वताची परिक्रमा करत असताना सर्वात शेवटी असणाऱ्या सिद्धनाथ मंदिर. या मंदिराला सिद्धेश्वर मंदिर किंवा सिद्धनाथ बारहद्वारी या नावाने सुद्धा संबोधल्या जाते. ओंकारेश्वर मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर किंवा परिक्रमा मार्गाच्या सर्वात शेवटी असणारं हे मंदिर आहे. भगवान शिवाला समर्पित सिद्धनाथ मंदिर हे ब्राह्मणी आणि इंडो नागरा स्थापत्य शैलीत बांधलेले 13व्या शतकातील मंदिर आहे. मंदाता पर्वतावरील वसलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने संपूर्ण ओंकारेश्वरमधील सर्वात देखणे आणि आश्चर्यकारक स्मारकांपैकी एक आहे. हे मंदिर एक संरक्षित स्मारक आहे. या मंदिरामध्ये असलेली वास्तुशैली आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की हे मंदिर प्राचीन भारतीय चातुर्य आणि स्थापत्य पराक्रमाचे उत्तम उदाहरण आहे. या मंदिरावर अनेक आक्रमणं करण्यात आली. त्यापैकी मोहम्मद गझनीने या मंदिरावर जो हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये त्यांनी मंदिराच्या खूप मोठ्या भागाला नुकसान पोहोचवलेले आहे. मंदिरांचे खांब तोडण्यात आले. मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्त्या त्यांना तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या हत्तींच्या मूर्तींच्या सोंडा सुद्धा कापण्यात आल्या. ओंकारेश्वर परिक्रमेच्या शेवटी सिद्धनाथ मंदिर आहे. याला एका विशाल व्यासपीठाने आधार दिला आहे, ज्याच्या 4 बाजू प्रवेश योग्य आहेत आणि मंदिराच्या भिंती व खांबांवरती उत्कृष्ट असे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भगवान शंकराचे शिवलिंग विराजमान आहे. हे खूप पुरातन असे शिवलिंग या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे. गाभाऱ्याच्या आतमध्ये खूप साऱ्या देवी देवतांच्या भग्नावस्थेत असलेल्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. सोबतच देवी पार्वतीची पण मूर्ती या गाभाऱ्यामध्ये आहे. त्याच बाजूला गणेशाची दगडामध्ये कोरलेली सुंदर अशी मूर्ती आपल्याला गाभाऱ्यात बघायला मिळते. या मंदिराला असलेले व्यासपीठ, ज्याच्या 4 बाजू आकृत्या आणि भित्तिचित्रकला या चित्रांनी सुशोभित केलेल्या आहेत. 1.5 मीटर उंचीच्या दगडात कोरलेल्या या मंदिराचे मुख्य
मुख्य आकर्षण म्हणजे हत्तींचे भित्तिचित्र आहे. मध्यवर्ती मंदिर चारही बाजूंनी प्रवेशयोग्य आहे आणि मंदिराच्या भिंती व खांबावरती उत्कृष्ट असे कोरीवकाम केलेले आहे. हिंदू आणि जैन मंदिराचा एक समूह आहे जे विविध वास्तुशास्त्रीय पद्धतींच्या कुशल वापरासाठी उल्लेखनीय आहेत. या मंदिरावरून आपल्याला नर्मदा नदीवर बांधलेला बांध स्पष्टपणे दिसतो. ओंकारेश्वरमधील या सिद्धनाथ बाराहद्वारी मंदिरामध्ये जे खांब बनवलेले आहेत त्या प्रत्येक खांबावरती हत्तींच्या ज्या मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत हे येथील खूप विशेषता आहे. हे मंदिर जमिनीपासून 8 फूट उंचीवर बनवलेले आहे. प्रत्येक खांबावरती देवी देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. या मंदिराला प्रवेशाकरिता एकूण 12 द्वार असल्यामुळे या मंदिराचे नाव बाराहद्वारी असे करण्यात आलेले आहे. खूप सुंदर असा वास्तुकलेचा नमुना असलेले हे मंदिर आपण ओंकारेश्वरला गेले असता एकदा आवर्जून याला भेट द्या. आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथपर्यंत संपूर्ण बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. चला तर भेटूया ट्रॅव्हल विथ तुषारच्या एका नवीन एपिसोडमध्ये पुढल्या व्हिडिओला. धन्यवाद.